कथा टोपीवाला आणि माकडे. रंगू नावाचा एक टोपीवाला होता. तो उन्हात फिरून टोप्या घ्या टोप्या असं ओरडत टोप्या विकायचा. एके दिवशी दुपारी तो खूप थकला होता. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली त्याने आपली टोप्यांची पिशवी ठेवली आणि तो तिथेच झोपी गेला. त्या झाडावर खूप माकडं राहत होती. त्यांनी पाहिलं की हा माणूस झोपलाय. ती माकडं हळूच खाली उतरली. त्यांनी पिशवी उघडली आणि आतमधल्या रंगीबेरंगी टोप्या डोक्यावर घालून पुन्हा झाडावर जाऊन बसली. जेव्हा रंगूला जाग आली तेव्हा त्याची पिशवी रिकामी होती. त्याने वर पाहिलं तर सर्व माकडं टोप्या घालून बसली होती. रंगूला खूप राग आला. त्याने माकडांना दगड मारला. त्याचं हे बघून माकडांनी झाडाची फळं मारली. रंगूला अचानक आठवलं की माकडं नेहमी नक्कल करतात. त्यानं शांतपणे विचार केला. त्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढली आणि माकडांना दिसेल अशा पद्धतीने जोरात जमिनीवर फेकून दिली. हे पाहताच झाडावरच्या सर्व माकडांनी त्याची नक्कल केली. त्यांनीही आपल्या डोक्यावरच्या टोप्या काढून जमिनीवर फेकून दिल्या. रंगूने लगेच सर्व टोप्या गोळा केल्या, पिशवीत भरल्या आणि तिथून आनंदाने निघून गेला. तात्पर्य: संकटाच्या वेळी रागापेक्षा शांत डोक्याने विचार केल्यास मार्ग नक्की सापडतो. कथा आमच्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अशा छान छान गोष्टी अजून पाहत रहा.